नमस्कार। महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत महत्त्वपूर्ण दिलासादायक जी.आर. निर्गमित झालेला आहे 22 एप्रिल रोजी। काय या सविस्तर वृत्ताने कुणासाठी ही जुनी पेन्शन आहे जाणून घेऊया। त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा, एकमेकाला शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। आणि हा मित्र हो, विनंती आहे, कमेंट्स बॉक्समध्ये आपण कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघता त्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 22 एप्रिल 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला। केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती ज्या पदावर अथवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे त्याची जाहिरात, भरतीची, नियुक्तीची अधिसूचना, नवीन निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजे 22 डिसेंबर 2003 पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दिनांक 1 जानेवारी 2004 रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले आहेत अशा ज्यांना NPS योजना लागू झाली त्यांना केंद्र शासनाच्या अधिकारी व कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा 1972-21 लागू करण्याचा एक वेळ पर्याय देण्याबाबत केंद्र शासनाच्या निवृत्ती वेतनधारकाचे कल्याण विभागाच्या दिनांक 3/3/23 नुसार निर्णय घेण्यात आलेला आहे। केंद्र सरकारच्या सदर निर्णयाच्या आधारावर राज्य शासनाच्या सेवेमध्ये 1/11/2005 रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आलेले आहेत। तथापि त्यांची पदभरतीची जाहिरात अधिसूचना 1/11/2005 पूर्वी निर्गमित झाली आहे अशा राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा 1984, महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय म्हणून वित्त विभागाच्या 2/2/2024 रोजी शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेला आहे। सदर निर्णयानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली अधीक्षक अभियंता संवर्गातील अधिकाऱ्यांचे अर्ज विकल्प शासनास प्राप्त झालेले आहेत। त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत निर्णयामध्ये नमूद अधीक्षक अभियंता संवर्गातील अधिकाऱ्यांना वित्त विभागाच्या 2 फेब्रुवारी 2024 रोजीच्या निर्णयामधील तरतुदीनुसार निवृत्ती वेतन नियम 1982, निवृत्ती वेतन अंशराशीकरण 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 98 व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यात येत आहे। तर सदर अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन प्रणालीमध्ये खाते बंद करून त्यातील कर्मचाऱ्यांच्या हिश्शाची देय रक्कम व्याजासह संबंधित कर्मचाऱ्यांच्या नव्याने उघडण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत दिनांक 22/4/2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही वाचू शकता। काही शंका असल्या की नक्की कमेंट्स करून नक्की लिहा। चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल मित्र हो, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका आणि हा कमेंट बॉक्समध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव लिहा, हीच एक विनंती। जय महाराष्ट्र, धन्यवाद।